विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी कामगार संघटनांनी बांधली वज्रमूठ। विष्णू कारंपुरी महाराज। सोलापुरातील विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतन दिले जात नाही। याबाबत गेल्या 3 ते 4 वर्षापासून किमान वेतनाची अंमलबजावणी करावी यासाठी सोलापुरातील महाराष्ट्र कामगार सेना, राष्ट्रवादी कामगार सेल व नवनिर्माण महाराष्ट्र कामगार संघटना या तिन्ही संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासन कुठलीही दखल घेत नाही। म्हणून वरील तिन्ही संघटनांनी आता थेट कामगार मंत्र्यांना भेटण्याचा निर्धार केला आहे, असे पत्रक महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, राष्ट्रवादी कामगार संघटनेचे डॉक्टर गोवर्धन सुंचू व नवनिर्माण महाराष्ट्र कामगार संघटनेचे साहेबांना तेगेरी यांनी संयुक्त पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे। सोलापूरसह महाराष्ट्रात विडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्या कामगारांना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी होत नाही। याबाबत सोलापुरातील महाराष्ट्र कामगार सेना, राष्ट्रवादी कामगार सेल व नवनिर्माण महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, जिल्हाधिकारी, अप्पर कामगार आयुक्त पुणे, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, कामगार सचिव आणि कामगार मंत्री यांना गेल्या 5 वर्षापासून अनेक वेळा निवेदने, आंदोलने व प्रत्यक्ष भेटी देऊन मागणी करण्यात आली, परंतु सरकार कुठलीही दखल घेत नाही। आता थेट मंत्रालयातच आंदोलन करण्याचा निर्णय डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार लवकरच कामगार मंत्र्यांची भेट घेऊन कामगार मंत्री यांनी योग्य निर्णय न घेतल्यास मंत्रालयातच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावरून लवकरच विडी कामगारांसह मुंबईत धडक देणार असा निर्धार करण्यात आला। कामगार संघटनेच्या झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, राष्ट्रवादी कामगार सेलचे गोवर्धन सुंचू व नवनिर्माण महाराष्ट्र कामगार संघटनेचे साहेबांना तेगेरी यांच्यासह तिन्ही कामगार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विडी कामगार महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। महाराष्ट्र सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील विडी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना, विशेष करून विडी वळणाऱ्या महिलांना महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने निर्धारित केलेला किमान वेतन देण्याची किंवा किमान वेतनाची अंमलबजावणी करीत नाही, हे अत्यंत खेदाची बाब आहे। या बाबतीमध्ये सोलापुरातील सर्व कामगार संघटना, त्याचबरोबर विशेष करून महाराष्ट्र कामगार सेना, राष्ट्रवादी कामगार सेल, नवमहाराष्ट्र कामगार संघटना, आमचे नेते डॉक्टर सुंचू, त्याचबरोबर आमचे नेते साहेबांना तेगेरी, आम्ही सगळेजण मिळून त्या किमान वेतनाबाबतीमध्ये अनेक आंदोलनं केलं, निवेदने दिलं। सहाय्यक कामगार आयुक्तापासून कामगार मंत्र्यापर्यंत सगळ्यांना निवेदन दिलेले आहे आणि अनेकाला आंदोलनं केले, तरी देखील या शासनाला कुठल्याही प्रकारची विडी कामगाराबद्दल आस्था नाही आहे आणि विडी कामगारांची अंमलबजावणी, किमान वेतन अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची इच्छा नाही असे दिसून येते। म्हणून आता आम्ही या 3 संघटनेने मिळून निर्धार केला की येणाऱ्या काळामध्ये लवकरच कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई श्री फुंडकर साहेबांकडे, त्याचबरोबर वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी वज्रमूठ बांधलेली आहे। त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही विडी कामगारासह आणि या तिन्ही कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह, कार्यकर्त्यासह, महिला विडी कामगारासह मुंबई गाठून कामगार मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटणार। वेळ पडल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करू, पण किमान वेतन मिळवून घेऊ अशा ठिकाणी आम्ही निर्धार केलेला आहे आणि यासाठी शासनाने देखील योग्य विचार करावा, अन्यथा मुंबई येथील मंत्रालयात पुढे येणाऱ्या काळात
आंदोलन निश्चित होणार याची दखल घ्या असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.